पहिल्या वर्षीच 850 ते 900 गणपती तिथे विसर्जित झाले. आपल्या अंबरनाथ विधानसभेच्या बाजूला असलेल्या मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार त्यांच्या फंडातनं पैसे आणले. बापरे. मुरली MIDC मधनं निसर्गाला डायरेक्ट एक ब्रिज आहे. नमस्कार, मनुश्री आर्ट्स प्रस्तुत मोकळं ढाकळच्या या नॉन पॉलिटिकल सेगमेंटमध्ये मी निवेदक मनोज पलके आपलं सहर्ष स्वागत करतोय. 1980 पासून एक नेतृत्व अंबरनाथमध्ये समाज कार्यामध्ये कार्य करत होतं. संतोषी माता मंदिरच्या अध्यक्षपदापासून ते अंबरनाथ तालुक्याच्या अध्यक्षपदापर्यंत काम करत सामाजिक क्षेत्रात हिरिरीने सहभागी होणारे आपल्या सर्वांचे लाडके नाना शिंदे आणि नाना शिंदेंच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेणारी एक जोडी आज आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख सन्माननीय संतोषजी शिंदे आणि स्त्री फाउंडेशनच्या अध्यक्षा सन्माननीय सौ अपर्णाताई शिंदे. तर चला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. संतोष दादा, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. सामाजिक कार्य म्हणजे वेळ देणं आलं, मग नोकरी करता करता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा काय ऍडजस्ट करता? मनोज, आपल्याला जिथे आवड तिथे सवड. बरोबर. शेवटी इच्छा तिथे मार्ग. नक्कीच मी नोकरी करता करता समाजसेवेचा वसा हा पुढे चालवतोय. त्याला कारण म्हणजे असं की माझी नोकरी ही अंबरनाथमध्येच आहे. अंबरनाथ पश्चिमेला मी सर्व्हिसला आहे. 9 ते 6 जरी ड्युटी असली तरी लागलं सवरलं कोणाच्या काही अडचणी असल्या तरी एक कंपनीमध्ये चांगल्या पदावर असल्या कारणाने मला थोडीशी मुभा ही दिवसभराच्या कामकाजातनं मिळू शकते. आणि संध्याकाळचा वेळ हा 6 वाजल्यापासून रात्रीचा अनियमित वेळ हा माझा समाजासाठीच असतो. मी 6 नंतर अगदी लेट टू लेट 6:30 पर्यंत माझ्या ऑफिसला पोचतो. हरिओम पार्कच्या माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये असतो. आणि त्याच्यानंतर जनसंपर्क कार्यालयाच्या 6:30 नंतर शेवटला जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मी त्या लोकांसाठी अवेलेबल असतो प्रत्येक कामासाठी. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा शेवटी म्हणतात ना की एका पुरुषामागे एक सक्षम स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे मला ह्या सर्व कामामध्ये मला माझ्या पत्नीचा चा खूप मोलाचा सहभाग होतो. पण मला असं म्हणायचं की दादा, अंबरनाथमध्ये होणारे काही राजकीय कार्यक्रम असतील, घडामोडी असतील, इथे तर आम्हाला फक्त संतोष शिंदे दिसलेत, वहिनी कधी दिसल्या नाही. हां, कसं आहे, राजकारणात मी सक्रिय आहे. आज मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं विधानसभा उपप्रमुख हे सन्मानित पद आमचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बहाल केलेलं आहे. त्याच्यामुळे मी राजकारणामध्ये नक्कीच सक्रिय आहे. अंबरनाथमध्ये होणाऱ्या संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये मी अग्रेसर असतो आणि त्याच्यामध्ये माझा सहभाग असतो. परंतु म्हणतात ना, पडद्यामागे विभागामध्ये किंवा प्रभागामध्ये अपर्णा त्यांच्या महिला सक्षमीकरण किंवा महिलाच्या गरजांसाठी त्या त्यांच्या भागात अग्रेसर आहेत आणि सहभागी आहेत, कार्यरत आहेत. मग वहिनी, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की याआधी कधी राजकारणात तुम्ही दिसल्या नाहीत, मग आता राजकारणात येण्याचं का असं वाटते तुम्हाला? 2015 पासून माझा पार्लरचा व्यवसाय आहे. त्यामुळे माझा अनेक महिलांशी जवळून संबंध येतो. त्याच्यात तळागाळातल्या महिलाही आणि उच्चभ्रू सोसायटीतल्या महिलाही. त्याच्यामुळे त्या जेव्हा बोलत असतात त्या महिला, तेव्हा त्यांचे अनेक प्रॉब्लेम्स माझ्या समोर आले. ते प्रॉब्लेम अनेक वर्ष सोडवत आले मी. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला एक बेस हवा आहे ह्याच्यासाठी. बरोबर. मग ते बेस हवा म्हणून मी स्त्री फाउंडेशनची स्थापना केली. मग त्यामध्ये पण आपण अनेक महिलांना रोजगार देणं आलं, कार्यक्रम करत गेलो. आणि त्याच्यामध्ये शिवणकला, ज्वेलरी मेकिंग किंवा तुमचं पार्लरचे कोर्सेस असे करत करत आज इथपर्यंत आलो. पण महिलांच्या समस्या काही छोट्या प्रमाणात असतात, ते सुटून जातात. पण जेव्हा मोठ्या प्रमाणात असतात तेव्हा मग प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला राजकीय पाठबळाची गरज असते. बरोबर. तर मग दुसऱ्या कोणाकडून का नाही, मी ह्या क्षेत्रात मी स्वतः उतरावं, म्हणजे इंडिपेंडंट व्हावं. हां, इंडिपेंडंट व्हावं. महिलांचं सक्षमीकरण होऊन जाईल त्यातून आणि मग चांगल्या पद्धतीने कामं होतील, समस्या सुटतील. संतोष दादा, निवडणुकीचं वारं वाहतंय आणि येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही दोघे सुद्धा सामोरे जाणार आहात. मला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही हाच प्रभाग का निवडला?
मनोज, आपण ना आपलं घर स्वच्छ करतो, आपल्या घरात ते करतो. आता ह्या प्रभागामध्ये गेले 20 वर्ष वास्तव्य माझं आहे. मी 20 वर्ष राहतोय. नवरनगरमधनं रॉयल पार्क, आता रॉयल पार्कमधनं निसर्ग. त्यामुळे ह्या प्रभागाशी मी खूप चांगल्या प्रकारे अटॅच आहे किंवा त्याची जाणीव आहे, माहिती आहे. या प्रभागाची रिक्वायरमेंट, त्याची काय गरज आहे ती मला पूर्णत्वाला माहिती आहे. जसं तुला आता मी फॉर एक्झाम्पल काही उदाहरणं तुम्हाला देतो की जसं 2020-21 मध्ये मी निसर्गामध्ये राहायला गेलो, रॉयल पार्क मधनं निसर्गाला राहायला गेलो. तर जेव्हा निसर्ग राहायला गेलो तेव्हा बघितलं बाजूच्या माझ्या प्रभागामध्ये सोसायटीमध्ये आपण महानगर गॅस गेले होते. निसर्गामध्ये येऊ शकत नव्हतं. काय येऊ शकत नव्हतं? एवढी उच्चभू सोसायटी, काय येऊ शकत नव्हतं. मग त्याची जेव्हा मी विचारणा केली तेव्हा मला कळालं की ज्यावेळेस महानगर गॅसच्या मुख्य अधिकाऱ्यांना माझी भेट झाली, मिस्टर उमेश म्हणून त्यांचं नाव, तर त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा मला कळालं की काही म्हणतात ना की अदृश्य राजकीय शक्ती त्याच्या आणि बिल्डरच्या मध्ये येऊन काही त्रासदायक इश्यू असल्या कारणाने ते त्यांची सांगड होत नव्हती. मग त्यात मी पुढाकार घेऊन महानगर गॅस आणि बिल्डर यांच्यामध्ये संगनमत करून घेऊन आणि बाकीच्या सगळ्या अदृश्य शक्तींना नायनाट करून 2021ला मी पहिले महानगर गॅस चालू केलं. म्हणजे तुम्हाला सांगतो की मी निसर्ग फेज 2 मध्ये राहतो. निसर्ग फेज 1 हे 2017ला बनलेलं आहे, 17-18ला. निसर्ग फेज 2 हे 2021ला आलंय. म्हणजे 4 वर्ष अगोदर फेज 1 असून देखील तिथे गॅस लाईन येऊ शकत नव्हती, जी 2021ला मी गेल्यानंतर तुरंत पहिली गोष्ट ती करून घेतली. क्या बात आहे. आता हे झालं माझं पहिलं. दुसरं म्हणशील तर जसं निसर्ग आहे मोठं कॉम्प्लेक्स आहे, बरोबर. आज तुम्ही पाहाल तर मग अंबरनाथ स्टेशन पासून ते स्टेशनचा बीकेमिन रोड हा खूप मोठा रस्त्याचा रस्ता आहे. मोठा रस्ता देखील रुंद केलाय. परंतु तिथे वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. निसर्ग संकुल, मोहन निसर्ग, ग्रीन सिटी, राहुल इस्टेट, मोतीराम प्राईड अशा मोठे मोठे कॉम्प्लेक्स या रोडवर आहेत, ज्यांची ही म्हणतात ना वाहिनी आहे, ज्याच्यावरनं बरेच लोक अपडाऊन करतात. ट्रॅफिकची भरपूर मोठी समस्या आहे. परंतु या ट्रॅफिकमध्ये काही लोक बेशिस्त वाहन चालवल्या कारणाने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यासाठी मी नगरपालिकेकडे पाठपुरावा करून रोड डिवायडर्स टाकण्यासाठी अपील केलेली आहे. लवकरच ते पूर्ण होईल. आता ह्या इलेक्शनचं सगळं वारं वाजतं त्याच्यामुळे थोडंसं ते काम थांबलंय. परंतु ज्यावेळेस प्रशासन जाऊन नगरसेवकांची बॉडी बसेल त्यावेळेस ते काम पूर्ण होईल. बरोबर. आता याच्यानंतर अजून पुढे जाऊन बघशील तर मग आपला नवरनगरच्या मागे जो मोठा टॉवर आहे, इलेक्ट्रिकल टॉवर, त्या टॉवरच्यामुळे मोठी ट्रॅफिक समस्या मागच्या रस्त्यावर होते. 2 पदरी रस्ता तर बनलाय, मध्ये डिवायडर टाकून एकदम सुंदर रस्ता तर बनलेला आहे नगरपालिकेतर्फे, परंतु त्या टॉवरमुळे तो रस्ता पूर्णपणे अपुरा राहिलाय. म्हणून तुमचं जे काही अधिकृत हे आहेत म्हणजे डिपार्टमेंट्स आहेत इलेक्ट्रिकलचे, त्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे. त्या टॉवरला तिकडनं कसं हलवता येईल जेणेकरून तो टॉवर बाजूला केल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा होईल. अच्छा, बाजूला करणं म्हणजे तो काढणं नाही, एवढा मोठा वारी काढणं शक्य नाहीये. तर मटका चौकामध्ये ज्या पद्धतीने तो सिंगल टॉवर आता उभा केलाय, जे अपग्रेड टॉवर आलेले आहेत, आधुनिक प्रणाली ज्या आपण फक्त त्यांचा बेस खाली साधारणतः 30 फूट व्यासाचा बरोबर, आणि तो जो टॉवर आहे तो फक्त टॉवर तिथे उभा केला तर रोड दुभाजक म्हणजे डिवायडरच्या जेवढा एरिया आहे तेवढा एरिया कव्हर करून दोन्ही रस्ते चालू होतील, जेणेकरून ट्रॅफिक पूर्ण क्लिअर होईल. ट्रॅफिक क्लिअर झाल्यामुळे तिकडच्या लोकांना जो त्रास आहे तो नाहीसा होईल. असे बरेच उपक्रम त्या प्रभागात मी राबवत असतो. त्याच्या पलीकडे जाऊन तो म्हणशील तर आज गेले नाही म्हटलं तरी 3 वर्ष झाली मी आमच्या विभागामध्ये गणपती विसर्जन कृत्रिम तलावाची देखील संकल्पना राबवली आहे. त्यावेळेस असं झालं की बरेच मंडळी येऊन माझ्या ऑफिसमध्ये बसायचे. असं चर्चा चालता कळालं की आपल्याकडे ग्रीन सिटीला एकच कृत्रिम तलाव बनतो आणि त्याच्यावर एवढा मोठा लोड आहे की पार महालक्ष्मी नगर, शिवाजीनगर तिकडनं लोक त्या तलावावर घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जन येतात. आपला जांभूपटाचा डॅम ज्या जेव्हापासून बंद केलेला आहे विसर्जनासाठी त्यावेळेपासून मग ही संकल्पना करणं जरुरीचं होतं. पण त्याची जागा नव्हती. करणार तर कुठून करणार, कारण शेवटी जिथे ग्रीन सिटीच्या इथे जो कृत्रिम तलाव बनतो ती अंबरनाथ नगर परिषदचा आरक्षण भूखंड आहे गार्डनसाठी. त्यामुळे तिकडे करता येते. परंतु आता ह्या विभागामध्ये कसं करणार,
बरोबर. इथे कोणतेही आरक्षण भूखंड नाहीये, हम्म. काही नाहीये. हम्म. मग शेवटी मी पुढाकार घेऊन हरिओम पार्कच्या रहिवाशांना, हरिओम पार्कच्या कमिटीला विनंती केली की त्यांचं जे गार्डन आहे, हम्म. जे त्या साईडला गार्डन एक छोटंसं गार्डन आहे, जागा मोकळी गार्डन नाहीये, ती मोकळी जागा मोकळी पडली, जागा ती म्हणते. देखील मेंटेन नव्हती त्यांच्याकडनं, तर ती त्यांच्याकडनं मी मागितली हम्म. की बाबा मला तुम्ही ते जागा सुपूर्त करा. त्याच्यामध्ये मी कृत्रिम तलावाचा प्रोजेक्ट किंवा म्हणतात ना की ती सुविधा आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मी या बाबतीत खरंच हरिओम पार्क रहिवाशांचे आभार मानीन की ह्या उपक्रमाला त्यांनी एवढा मोठा मला प्रतिसाद दिला की माझ्या बोलल्यावरनं त्यांच्या प्रत्येक काहीतरी 4 का 5 सोसायटी आहेत त्यांच्या, फटाफट सगळ्यांनी मला एनओसी देऊन टाकली. वा. आणि ते एनओसी दिल्यानंतर मी नगरपालिकेकडनं तो कुंडाचा तलावाचा प्रोजेक्ट राबवला. हम्म. बिलीव्ह नाही करणार मनोज तुम्ही, हम्म. पहिल्या वर्षी हम्म. म्हणजे अक्षरशः नगरपालिकेवाले बोलत होते की आम्ही तुम्हाला पहिले ट्यूब देतो, हा. ट्यूबनी करूया तुम्ही. हा. पहिलं वर्ष आहे, जास्त खर्च सुरुवात. जास्त खर्च करणं बरं नाही. नगरपालिकांना, अधिकाऱ्यांना मी साफ आणि सरळ शब्द सांगितलं, हम्म. साहेब द्याल तर व्यवस्थित द्या, नाही तर मी माझ्या पैशांनी करायला तयार आहे. तयार आहे. तुम्ही ते बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा. बरोबर. परंतु अधिकाऱ्यांनी देखील मला सहकार्य केलं हम्म. आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी इनिशियली 4 फुटाचा हम्म. 10 बाय 20चा हम्म. पहिला खड्डा खणला आणि तिथे ते कृत्रिम तलाव आपण निर्मिती केली. वा. बिलीव्ह नाही करणार मनोज यार, पहिल्या वर्षीच हम्म. 850 ते 900 गणपती तिथे विसर्जित झाले. क्या बात आहे. आणि ते फक्त आणि फक्त घरगुती, हम्म. सार्वजनिक नाही. वा. कारण का आम्ही 4 फुटाचा खड्डा असल्या कारण 2 फुटाची मर्यादा ठेवली होती. बरोबर. त्यामुळे 950 ते 1000 गणपती जर पहिल्या वर्षी येतात तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील तोंडात बोटं घातली. म्हणजे ते बघतच बसले की हा. हे काय झालं. तर त्यांची प्रणाली देखील त्यांनी जे अवेलेबल केली हो, होती, हो. कचरा ते तुमचे निर्माल्य वगैरे बरोबर. किंवा काय, बरोबर. ती देखील त्यांना दिवसाआड करायला लागली, कमी पडायला लागलं. कमी पडायला लागली. मग या वर्षी मग जेव्हा आपण पुन्हा हे केलं कृत्रिम तलाव, त्यावेळेस नगरपालिकेने स्वतःहून काय होती 20 बाय 30चा 20 बाय 30. 5 फुटाचा डीपचा तलाव बांधला वा. आणि सुविधाचा प्रमाण म्हणतो ना इन्फ्रा वाढवला. बरं, एवढंच नाही, एवढ्यावर थांबत नाही. आता पहिल्या वर्षी जेव्हा मी केलं त्यावेळेस माणसं प्रत्येक म्हणतात ना विचारांची असतात. जसा हरिओम पार्कवाल्यांनी मला सपोर्ट केला तसं काही लोकांनी विरोध देखील केला. ओके. तिकडच्या जे लोकल हे होते म्हणजे विद्यमान त्यावेळेचे. सो कॉल राजकीय लोक होते, त्यांनी मग बाबा हा खड्डा कोण बुजवेल, इथे जे गाणे चालू आहेत त्यांचा आम्हाला त्रास होतो, असे बरेच पत्रव्यवहार नगरपालिकेशी केले. बापरे. म्हणून शेवटी घेतला वासा टाकायचा नाही या हिशोबाने या विद्यार्थी मी चालू ठेवलं. ते काम बंद पडून दिलं नाही आणि पहिल्या वर्षी पुन्हा ते खड्डा बुजून ती प्रॉपर त्यांची, आता हरिओम पार्कचं प्रायव्हेट गार्डन आहे, प्रायव्हेट गार्डन, त्यामुळे त्यांना ती तोडलेली भिंत वगैरे सगळं बांधून म्हणजे एक चांगली अमाऊंट स्वखर्चातनं बनवून त्यांना पूर्णत्वाला ते गार्डन सुशोभी करून त्यांच्या ताब्यात दिलं. वा. हरिओम पार्कवाले खूप खुश झाले आणि त्यानंतर आज 3रं वर्ष आहे, मला न सांगता ते मला गार्डन म्हणजे त्यांना कळलं की हा माणूस इतका मोलाचा आहे की जसं आपण त्याला सुपूर्द करतोय तशाच पद्धतीने तुम्ही गार्डन देणार आहात. हो, नक्कीच. मी माझ्या शब्दाला कधी फिरलो नाहीये. शब्द तेवढेच दिले जेवढे मी पूर्ण करू शकलो आणि एकदा शब्द दिला की मग माघार नाही. तर या उद्देशाने आजपर्यंत मी चालत आलो आणि ते इथपर्यंत पोहोचलो. वा. आणि तुला अजून एक सांगतो की असं आहे की मगाचा जो रोडचा विषय होता, साऊथ इंडियन स्कूल तिथे आमच्या इथे प्रचलित स्कूल आहे. तिथे बऱ्यापैकी लहान मुलं येतात, त्यांच्या पहिला पालक येतात. त्या कारणाने कसं आजूबाजूला तिथे भाजी मार्केट चांगल्या प्रकारे बसलं गेलेलं आहे. जो मागचा रोड जो टॉवर में बंद आहे, जसा अगोदर आपला विषय झाला, तो जो विषय, त्याच्यामुळे जे टॉवर मध्ये भाजी मार्केट भाजीवाले बसलेले आहेत त्यांच्यामुळे येण्याजाण्यामध्ये जो त्रास होतो, त्याबद्दल देखील मी अशी उपाययोजना आखली होती, ज्याचा पत्रव्यवहार मी नगर परिषदेबरोबर केला होता की हे जे भाजी मार्केट भाजी झालेलं आहे, जे अनधिकृत भाजीवाले बसतात, एक तर त्यांना जे नगरपालिकेने अर्धवट सोडलेलं जे भाजी मार्केट आहे, एक तर ते तरी लवकरात लवकर चालू करून द्यावं, नाही तर त्यांच्या पोटाला पाय न द्यावा किंवा चिमटा न येता जे हरिओम पार्कच्या इथे उद्यान होतं, जे पडीक उद्यान आहे, जे म्हणजे अक्षरशः माझ्या उंचीचं गवत झालं होतं तेव्हा, तर त्यावेळेस त्यांना मी पत्रावर केला की ऍटलिस्ट त्यांना आठवड्यातनं 1 दिवस त्यांना तिकडे भाजी मार्केट लावून द्या, जेणेकरून भले तुम्ही पावती घ्या, इथे रोडवर बसा तेव्हा पण पावती घेतात, तसं तुम्ही त्यांच्याकडनं त्याचे काय असेल ते चार्जेस घ्या आणि त्यांना तिथे
गार्डन करू द्या बाबा, गार्डनमध्ये एक दिवसीय भाजी मार्केट करू द्या, जेणेकरून लोकांना देखील तिथे भाजी मार्केटला यायला जागा होईल. भाजीवाल्यांचा फळ विक्रेत्याचा देखील पोटापाण्याचा काय त्रास किंवा त्याच्या चिमटाला किंवा त्यांच्या व्यवसायाला काही इजावणार नाही आणि रस्ता देखील पूर्णपणे मोकळा राहील. पण हे अंदाज कुठल्या साली म्हणजे आपण हे उपाययोजना केलेली? हे अंदाज मी सांगू तुम्हाला तर हे झालं 21-22. ओके, म्हणजे तेव्हा हे गार्डन दुर्लक्षितच म्हणजे एकदम खंडर होतं, खंडर एकदम. म्हणजे 21-22 म्हणजे कोविडचा जो काळ संपला त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे. पूर्ण गार्डन खंडर पडले. आणि मला तिथल्या लोकांकडून पण असं काही कळालं की तिथे बरेच हे अशा पद्धतीने दुर्लक्षित होतं आणि तिथे काही नशा करण्यासाठी किंवा काही टपोरी लोक यायचे, पण तुम्ही ज्या पद्धतीने पाऊल उचललं आणि त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या, हे बरोबर आहे का? म्हणजे नक्की. आता अशा खंडर पडलेल्या अवस्थेत गडजुल्ले लोक, नशेबाज हे येऊन त्रास देणार ना. तर ते जिथे खंडर आहे तिथे हे लोक अवेलेबल असतात. आता ते गार्डन त्यावेळेस जेव्हा मी तो प्रपोजल टाकला त्यावेळेस ते गार्डन म्हणतात ना भाजीवाल्यासाठी जेव्हा मी बोललो त्यावेळेस तो विषय टाकला, परंतु तो विषय प्रलंबित राहून पुढे त्या गार्डनचं सुशोभीकरण झालं. पण ते गार्डन सुशोभीकरणाबद्दल एक मोठी म्हणतात ना तिथे एक मजाच आहे सांगण्या, मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. जसं मी बोललो 2022-23च्या सुमारास त्या गार्डनचा अवस्था बघितली तर त्या गार्डनचा मी विषय आला की आज आपल्या अंबरनाथमध्ये पहिलेच उद्यानांची कमतरता आहे. ज्या गार्डन्स आहेत, ज्या बगीचे आहेत, ते बगीचे आज मुलाबाळांना खेळायला वापरला पाहिजे ना की खंडर पडले पाहिजेत. बरोबर. म्हणून मी नगरपालिकेला एक पत्रव्यवहार केला की बाबा ह्या गार्डनला लवकरात लवकर सुशोभीकरण करण्यात यावं. आणि तुम्हाला तर आता कल्पना आहे, जसं आता अंबरनाथचं नेहरू गार्डन उद्यान जे बनले ते जसं तिकीट त्यांना ठेवलंय, एक मानधन ठेवलंय काय 10 रुपये वाटेवर, 10 रुपये 20 रुपये ठेवलंय. त्या धर्तीवर हे तर आता समजा 1-1.5 वर्षापूर्वी बनले, परंतु मी 3-4 वर्षापूर्वीच 21-22च्या सुमारामध्येच मी पत्रव्यवहार केलेला आहे नगरपालिकेला की हे गार्डन सुशोभीकरण करून कोणत्या तरी एका चांगल्या कंपनीला किंवा व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट बेसिस चालवायला द्यावं, जेणेकरून तो माफक अमाऊंट घेऊन लोकांकडनं ती जागा लोकांना वापरायला देखील देईल आणि त्या पैशातनं उत्पन्न होऊन नगरपालिका त्या गार्डनला म्हणजे म्हणतात ना मेंटेन पण ठेवेल. त्यावेळी प्रशासक होतं, थोडासा कामाला दिरंगाई होत होती, पण माझा फॉलोअप चांगला होता. फॉलोअप अगदी म्हणजे जोर लावून मला चाललेला. पण या फॉलोअपमुळे तिथे विद्यमान राजकीय म्हणतात ना की पूर्वीचे ज्या नगरसेवक लोकप्रतिनिधी राजकीय प्रतिनिधींना कळालं की बाबा आता आपल्या हातात ना हे काहीतरी वेगळं घडतंय. तुम्ही लेटर टाकले. येस. लगेच मग त्यांनी काय केलं, नगरपालिकेच्या फंडाची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या आपल्या अंबरनाथ विधानसभेच्या बाजूला असलेल्या मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार त्यांच्या फंडातनं पैसे आणले. बापरे. आणि त्या गार्डनचं सुशोभीकरण करून उद्यान त्यांच्या हस्ते त्यांनी ते उद्घाटन करून घेतलं. म्हणजे इतके वर्ष तर त्या गार्डनकडे लक्ष घातलं नाही. म्हणजे नाही म्हटलं तरी आज आपण म्हणू तर 2014-15ला मागच्या वेळी इलेक्शन्स झाले होते. त्याच्यानंतर मी जर 2022-23ला तो 21-22ला तो विषय घेतला म्हणजे 7-8 वर्ष त्या गार्डनकडे कोणाचं लक्ष नव्हतं. पण ज्यावेळेस मी जो शब्द टाकला त्या पत्र टाकल्यानंतर हे सगळे खडखडून जे जागे झाले. मग फास्ट प्रोसेस झाली. मग ते कुठून तरी एकदा करू दे, नाही तर मग असं व्हायचं की बाबा माझ्याकडे काय करायला मी केलंच नाही असं व्हायचं. म्हणून तेवढं बाहेरनं फंड आणून त्याने तो विषय पूर्ण केला. पण मला तर असं वाटतंय की ते सुशोभित केलेलं गार्डन हे पॉलिटिकल प्रोग्रामसाठी वापरलं जात आहे. हे कितपत खरं आहे? म्हणजे हे तुला ऐकून आलेल्या गोष्टी काही प्रमाणात खरं आहे, कारण त्या गार्डनसाठी जो शुल्क नगरपालिकेने आकारलाय तो काहीतरी 7,000 रुपये प्लस 1,500 रुपये रेंट सफाई चार्जेस, असं 8,500 रुपये. बापरे. मी तुम्हाला एक अंदाज सांगतो की मागच्या वर्षी ज्यावेळेस भागवतगीता जे माझे हिंदी बांधव करतात खूप सुंदर कार्यक्रम असतो. अक्षरशः 10 दिवसामध्ये ती त्या म्हणतात कार्यक्रमामुळे त्या जागेला एक अध्यात्माची एवढं पॉझिटिव्ह एनर्जी तो कार्यक्रम आवर्जून आम्ही अटेंड करतो. ते देखील मला मान सन्मानाने बोलवतात. परंतु त्यावेळेस त्यांच्याकडनं त्यावेळी नवीन नवीन गार्डन तयार झालेलं 80,000 रुपये काहीतरी त्यांच्याकडनं तो चार्ज 10 दिवसाचे घेतले होते. अक्षरशः ती लोक नंतर लोकप्रतिनिधीकडे मागे जाऊन बोलले की बाबा काय करायचं, कमी करता येईल का, पण शेवटी एकदा पैसे भरल्यानंतर ते काय परत मिळत नाही. त्याच्यानंतर मी 2-3 कार्यक्रम केले तर खरंच आहे 10,000 रुपये डिपॉझिट आणि 8,500 रुपये भाडं
हे मी मानधन भरून तिथे माझे देखील 2-3 कार्यक्रम केले. परंतु कसं आहे की जे विद्यमान तिथूनचे राजकीय लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे ते फ्री आहे. हा कारण कसं आहे, आता लोकांच्या बर्थडेचे काय मेडिकल कॅम्प होतात, काहींचे इतर राजकीय व्यक्तींचे पर्सनल कार्यक्रम होतात, मग कोणत्या प्रकारचे, त्यासाठी काही चार्जेस भरले जात नाहीत. परंतु आमच्यासारख्या साध्या रहिवाशांना ते गार्डन जर अवेलेबल करून घ्यायचं असेल तर त्यासाठी मात्र चार्ज भरायला लागतो. शिवाय तुला अजून एक सांगतो बाबा, आपण चार्जेस भरायचे का पैसे भरायचे आणि ते गार्डन आपल्याला संध्याकाळी कार्यक्रमाला घ्यायचं, तर तिकडची गार्डनची चावी ही तिथूनच्या लोकप्रतिनिधी असणार. मग आपण त्यांच्याकडे जायचं, आम्हाला चावी द्या, मग ते भाव खाणार. बापरे. मग ते बोलणार नाही असं तसं येते. अक्षरशः माझ्या कार्यक्रमाच्या वेळेस तर मी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, पैसे तुमच्याकडे भरलेत, चावी तुम्ही आणून द्या, तर मी ताळा तोडतो. बरोबर. त्यावेळेस मग ते नॉर्मल झालं, मराठी चावी आणून दिली. बरं, हा माझाच प्रश्न नाहीये, हा इतर लोक जे काही कोणी करत असेल कार्यक्रम त्यांचा देखील आहे. म्हणजे पैसे भरून देखील त्यांच्या हातापाया पडायचे. बापरे. हा पूर्णपणे म्हणतात ना, एक प्रकारचं मोनोपॉली किंवा एक प्रकारची दादागिरी तिथे चालली आहे, जी नसायला हवी. नक्कीच नसायला हवी. अपर्णा वहिनी, निवडणुकीचे वारे वाहत आहेत, निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उभे आहात आणि भरघोस मतांनी तुम्ही जेव्हा निवडून याल तेव्हा तुमची नेमकी कार्यप्रणाली काय असेल? पुढची वाटचाल अशी असणार आहे की बऱ्याचशा महिलांना सरकारी योजना ज्या आहेत त्या माहितीच नसतात, तर प्रत्येक महिलेपर्यंत त्या योजना कशा पोहोचतील ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यांना त्या योजना मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या महिलांना रोजगाराची गरज आहे त्या प्रत्येक महिलेला रोजगार कसा मिळवून द्यायचा त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. वा. पण वहिनी, हे झालं महिलांसाठी. आमच्यासाठी काय, म्हणजे प्रभागातील नागरिकांसाठी नेमकं तुम्ही काय काय करणार? स्त्री ही चारही बाजूंनी विचार करते. एक स्त्री सक्षम असेल तर कुटुंब सक्षम होतं. आज माझा बांधव अंबरनाथवरून मुंबईला नोकरी कामाधंद्यासाठी जातो, बरोबर, नोकरीसाठी जातो. तर इथून जाताना ट्रेनचे धक्के खात खात जातो, बरोबर. येताना पुन्हा तोच प्रवास. मग नंतर अंबरनाथ स्टेशनला आल्यानंतर चौकात भरपूर गर्दी असते. त्याच्यातून वाट काढत काढत जेव्हा बिकेबिन रोडला आलं की तिथे रिक्षा स्टँड, त्याला ही भली मोठी लाईन असते. त्या लाईनीत परत रिक्षासाठी त्याला 4th सीट पकडावी लागते, बरोबर. मग तो घरी येताना तो इतका दमलेला असतो. त्याच्यासाठी माझी अशी संकल्पना आहे की एक सिटी बस व्हायला हवी आपल्या इथे, जेणेकरून आता बाजूच्या शहरात म्हणजे उल्हासनगरला जी सिटी बस, एसी सिटी बस चालू आहे, ती बदलापूर पर्यंत जाते. तर त्याचा उपभोग वेस्टचे लोक पण घेतात, अंबरनाथ वेस्टची घेतात. मग ते तीच सेवा संपूर्ण अंबरनाथला का नाही मिळाली? त्यामुळे मी निवडून आल्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेतर्फे सिटी बस सेवा चालू करायचा नक्कीच प्रयत्न करेन. वा, क्या बात आहे. त्यानंतर नवरे नगरच्या उतरंडीवर जी पोलीस चौकी होती ती गेल्या अनेक वर्ष बंद आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला धाव घ्यायला लागते आणि ती जी पोलीस चौकी आहे ती परत चालू करायचा माझा मानस आहे, जेणेकरून नागरिकांना पण सुलभ होईल इथला आणि शिवाजीनगर पोलिसांवर पण त्याचा भार होणार नाही, बरोबर. त्याच्यामुळे ती चालू करण्याचा माझा मानस आहे. दुसरी गोष्ट, जी आपल्या अंबरनाथ शहरामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल नाहीये. काही इमर्जन्सी झाली, आता माझ्या संकुलात पण निसर्गामध्ये काही इमर्जन्सी झाली की आम्हाला दरवेळी मी बघते तर कुठे गेले घेऊन तर उल्हासनगर, बरोबर. कारण हॉस्पिटलच नाही आपल्याकडे व्यवस्थित. तर ते हॉस्पिटल इथे आणून द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन. वा, खूप छान. बरं, मगाशी तुम्ही मुंबईला जाणाऱ्यांचा विचार केलात, त्यांच्याबद्दल तुम्ही जी संकल्पना मांडली ती खूप छान होती, पण इथल्या स्थानिकांचं काय? त्याचं उत्तर म्हणून मी देतो. मी अंबरनाथ वेस्टला सर्व्हिस करतो, जसं मी मगाशी सांगितलं. मला जर अंबरनाथ वेस्टला जायचं आहे ना, तर मला इथून निसर्गबंध निघून तुमचं ग्रीन सिटी, चार्म्स
नंतर टी जंक्शन, गोल्डन पंजाब, असं गोल फिरून जावं लागतं. तुम्हाला माहिती आहे का की मोरोली गावामधनं, मोरोलीपाड्यातनं, मोरोली MIDC मधनं निसर्गाला डायरेक्ट एक ब्रिज आहे. ओके. त्याचं 90% काम झालेलं आहे. मी 90% याच्यासाठी बोलीन की तुमचा जो बदलापूर कल्याण रोड आहे त्या रोडला कनेक्ट करून रेल्वे स्टेशन पर्यंत 4 पदरी रस्ता सिमेंटचा बनलेला आहे. वा. इकडे निसर्गाचा रस्ता रेडी आहे. मोहन ग्रीन आणि निसर्ग फेज 2 याच्यामधून तो जो रस्ता जिथे होतो तो देखील तिथपर्यंत रेडी आहे. फक्त आणि फक्त आपल्या रेल्वेवरनं ब्रिज टाकायचा आहे, तेवढंच काम राहिलेलं आहे. या कामाच्या संदर्भात देखील आपले खासदार, आपले लोकसभा खासदार यांना देखील मी पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्रामध्ये मी नमूद केलंय की लवकरात लवकर ह्या ब्रिजची पूर्णत्वावर करावं, जेणेकरून माझ्यासारख्या व्यक्तीला, जर माझी कंपनी मोरोली MIDC मध्ये आहे तर मी लगेचच फक्त माझ्या मते हे जे 5 किलोमीटरचं अंतर आहे ते माझं जवळपास 1.25 किलोमीटरमध्ये पूर्ण होते. वेळ वाचतो, इंधन वाचतं आणि ताकदही वाचते. ही संकल्पना देखील मी खासदार साहेबांकडे सांगितलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा माझा लेखी स्वरूपात चालू आहे. अच्छा, म्हणजे ब्रिजची संकल्पना खूप छान आहे, पण दादा ब्रिज झाल्यानंतर जी वाहतूक कोंडी निर्माण होईल त्याचं काय करणार? नक्कीच मनोज, एवढा मोठा ब्रिज बनल्यानंतर आज वाहतूक तो वाढणारच. आज बी कॅबिन रोड हा देखील मोठा रहदारीचा रस्ता आहे. उद्या तो जेव्हा ब्रिज बनेल त्यावेळी डायरेक्ट ही तुमची वाहतूक वाढतीये, बरोबर आहे. शिवाय हा फक्त MIDC ला कनेक्ट हा ब्रिज नसणार आहे. आजच्या तारखेला नॉर्मल माणसाला देखील, चाकरमानीचं लांबच, एखाद्या नॉर्मल व्यक्तीला देखील अंबरनाथ वेस्टला जायचं असेल तर त्याला एक तर गोल्डन पंजाबचा रस्ता आहे किंवा मटका चौकाचा रस्ता आहे, तो ब्रिज. हे दोनच संकल्पना. मोरोलीच्या ह्या ब्रिजमुळे आपल्या इथला बराच जो रहिवासी हा त्या ब्रिजचा वापर नक्की करेल. रहदारी वाढणारच, म्हणून मी RTO ला आणि पोलीस यंत्रणेला सिग्नल यंत्रणा बसवण्याची तिथे विनंती केलेली आहे, जेणेकरून चौकात म्हणजे जिथे शाळा आहेत, जिथे मंदिरं आहेत, जिथे मोठा चौक आहे त्या ठिकाणी जर या सिग्नल यंत्रणा बसवली गेली तर नक्कीच या वाहतूक कोंडीवर किंवा वाहतुकीवर आपल्याला कंट्रोल घेता येईल. शिवाय मनोज, एक संकल्पना माझी अजून अशी आहे, मी अंबरनाथला सर्व्हिस करतो, अंबरनाथ वेस्टला. मी याच्यापूर्वी नरिमन पॉइंट आणि मस्जिद म्हणजे मुंबईला मी सर्व्हिस केलेली आहे. ही जी धकाधक मला चांगल्या प्रकारे मी त्याचा म्हणता अनुभव सांगू शकतो किंवा घेऊ शकतो, समजू शकतो. म्हणूनच आता येणारी नवीन पिढी आहे, या आता येणाऱ्या नवीन पिढीला अंबरनाथमध्येच जास्तीत जास्त प्रमाणात नोकरीच्या संधी कशी उपलब्ध करून देता येईल याचा माझा पूर्णत्वाचा प्रयत्न असेल. कारण मला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की अंबरनाथमध्ये एशियामधली सर्वात मोठी MIDC आहे. म्हणजे आता असं आहे की त्या MIDC मध्ये गोदरेज पासून सिएट पर्यंत आणि मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्यांपासून एक म्हणतात ना MNCs पर्यंत चांगल्या कंपन्या येऊ इच्छितात. त्यांना तिथे जागा अवेलेबल. आज आपण ऍडिशनल MIDC एक्सटेंड देखील करतोय पालेगाव साईडला, म्हणजे कंपन्या अजूनही येऊ इच्छित आहेत. अंबरनाथ सारखं मोठं हब या इंडस्ट्रीला म्हणतात ना की आकर्षित करते. कारण आता येऊ घातलेला म्हणतात ना JNPT, येऊ घातलेला एअरपोर्ट, त्याच्यामुळे आता अंबरनाथचं डिमांड नक्कीच वाढणार. परंतु काही अडचणींमुळे, काही हस्तक्षेपामुळे आणि मोठ्या मोठ्या कंपन्या येण्यासाठी अंबरनाथमध्ये थोडा विचार करतात की काय करायचं, यायचं की नाही का. कारण अंबरनाथ तसं प्रचलित आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कसं आहे की ह्या अडचणी दूर करणं, ह्या अडचणी कशा दूर करून जास्तीत जास्त चांगल्या कंपन्यांना इथे वेलकम करण्यासाठी माझ्याकडनं रेड कार्पेट कसं अंतरता येईल याच्यासाठी मी नक्कीच 200% प्रयत्न करणार, जेणेकरून माझा बांधव, माझ्या प्रभागातला नव्हे तर माझ्या एरियातला, माझ्या अंबरनाथमधला आज येणारी नवीन पिढी यांना चांगल्या पगाराची नोकरी इथे मी अंबरनाथमध्ये उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. वा, क्या बात आहे. पाहिलं, ही जोडी, यांचे विचार आणि यांचं व्हिजन हे खरंच प्रभागासाठी नव्हे तर अंबरनाथ शहरासाठी लाभदायक आहे. आपण सगळ्यांनी आता एकच विचार करायचा आहे, यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचे. स्त्री फाउंडेशनच्या अध्यक्षा अपर्णाताई संतोष शिंदे आणि संतोष शिंदे आपल्या दारी येतील, त्यांचं स्वागत करायचंय, मनमोकळ्यापणाने त्यांच्याशी गप्पा मारायच्यात. आणि हो, मनुश्री आर्ट्स प्रस्तुत मोकळं ढाकळचं हे नॉन पॉलिटिकल सेगमेंट तुम्हाला कसं वाटलं याच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्की द्यायच्यात. त्यांनी मांडलेले विजन तुम्हाला कसे वाटले याच्या सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही द्यायच्यात. आणि आपलं मोकळं ढाकळं
हे नॉन पॉलिटिकल पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मुलाखतीसोबत, एका नव्या चेहऱ्यासोबत. धन्यवाद.